बघा हे पोहे आणि आम्ही आता पोहे खातोय. सो हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आम्ही आलो आहे पंचवटी इथं आणि पंचवटी बस फिरणार आहे. आमचा नाश्ता झालेला आहे सकाळी सकाळी आणि आज झालेले आहे. मी चहा प्यायचा होता मला. चहा प्यायचा होता. चल ना माहिती चहा पिऊत ना. चल, यावेळेस काही पाणी नाही रे इथं. इथं नाही तर पूर्ण पाणी भरलं राहतं यार. काहीतरी साफसफाई चालू आहे त्यामुळे ते पाणी ना पूर्ण क्लीन केलेलं आहे पाणी आणि त्यानंतर साफसफाई करणार आहे. त्याच्यात बारीक बारीक आहे ना मासे पण दिसत आहेत. चप्पल आहे ना इथे चोरीने गेली आहे. माझी चप्पल इथून चोरी गेलेली होती. दाखवतो लोकेशन दाखवतो. मंदिर चोरी गेली ती. हा जो मंदिरच्या भाग केला होता तिथे बसायचा तिथं काही आणि आम्ही तिकडं अभ्यंग स्नान करायला गेलो होतो. तिथं ते स्नान करून आलो मी. तो पण माझी चप्पल इथून आहे ना डायरेक्ट गायब झाली होती. नाहीशी झाली होती डायरेक्ट ती. तू ना ती चप्पल शोध तू. हे माझ्या बरोबर माझ्या पुढं वाढ. वातावरण खूप छान आहे कारण पावसाचं वातावरण आहे सगळीकडे आणि थंडावा आहे. उन्हाचं काहीच विषय नाही इथं. सगळे मुलं सगळे आंघोळ करतात. मित्रांनो इथं आम्हाला जुन्या स्टाईलचे हिरो दिसला आहे बघा. डायरेक्ट कोणता हिरो वाटतो रे? कोणता हिरो वाटतो? हिरो कोणता? हिरो काय मी तुमचा कृती सगळ्या दिसतो इथं काहीतरी ना पूल बांधतात. काम चालू आहे. मग तो ब्रिज आणि नाही वाटतं एक जॉईंट करताय असं वाटतं मला ब्रिज ना. ब्रिज जॉईन करता असं वाटतं मला. त्या साईडला पण मित्रांनो आज आहे स्पेशल डे, हॅपी ब्रदर्स डे. आणि मला आता कळलं कारण देवीदासने मला आता इंस्टाग्रामला टाकलं आहे की हॅपी ब्रदर्स डे. त्याबद्दल देवीदासला बेस्ट विशेष देतो. अभिनंदन. हॅपी ब्रदर्स डे देवीदास. हॅपी ब्रदर्स डे. पूर्ण परिसरात लोक पूजा करायला आले आणि इथं ह्या मारुतीला काय म्हणतात तेव्हा काय नाव आहे? दुतोंडी. कारण इकडून पण आहे ते मारुतीचा चेहरा आणि त्या साईडला पण मारुतीचा चेहरा सेम. जेव्हा पाऊस असतो तेव्हा हे पूर्ण आलेलं असतं आणि हा मारुती पूर्ण डुबलेला असतो पाण्यात. चला मित्रांनो, आम्ही आता पंचवटीवरून निघते आणि जातो आता रूमवर. गाडीवर बसलोय मी. देवाची त्याची सेपरेट गाडी आहे. खाऊन गेला तो देवीदास. आता चला मित्रांनो, आम्ही आता बघू आता बाहेर काही जेवण वगैरे करू आणि मग जाऊ रूमवर. आम्ही जातोय. तर मित्रांनो, आम्ही पंचवटी फिरून आलो आणि मग त्यानंतर डायरेक्ट आम्ही घरी आलो. जेवण केलं, घरी आलो. आता आम्ही जातोय बाहेर. आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही जातोय बाहेर. बघू आता नाश्ता वगैरे करू आणि मग इकडे तिकडे फिरतो आणि मग नंतर जेवण करतो. आता मी फ्रेश होतोय आणि तर मित्रांनो माझी तयारी झालेली आता आणि आता जातोय बाहेर. मी थोडंसं फिरेल आणि मग जेवणासाठी हॉटेलला जाईल आणि मग जेवण करेल आणि परत घरी येईल. कारण मी आता आहे एकटा. देवीदास गेला आहे त्याच्या मित्रांसोबत. लॉक लावलंय मी आता जातोय. गाडी काढतोय मित्रांनो मी. सो गाईज, मी आता जातोय मेससाठी जेवायला बाहेर. मी आता गाडी चालवतोय.
भाकरी ऑर्डर केलेली आहे. तर खूप छान भेटते, त्यामुळे मी ऑर्डर केली फर्स्ट टाईम. तर त्याला ट्राय करूया भरीत भाकरी. मित्रांनो हे बघा भरीत आणि भाकरी अतिशय छान जेवण आहे. ट्राय करतो, एकदम छान जेवण आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आजचा मेनू होता भरीत भाकरी, आणि भरीत भाकरी अतिशय टेस्टी होतं, तुम्ही बघितलं. आणि बस इतकंच होतं ह्या ब्लॉगमध्ये. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय. आणि हां मित्रांनो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग. बाय.